शिवराय. सकाळी नाट्यातून आमच्या घरी मच्छीवाली आली होती. दररोजच येते फ्रेश मच्छी घेऊन. आज बांगड्याची मच्छी घेऊन आली होती. तर सकाळी जेव्हा मच्छीवाली आली तेव्हा मला व्हिडिओ बनवता नाही आले. सकाळी 7 वाजता आली ती, त्यामुळे व्हिडिओ बनवता नाही आला मला तिचा. तर आता आपण मच्छी फ्राय बनवणार आहोत, बांगड्याची मच्छी फ्राय. तर त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बांगडा मच्छी फ्राय करण्यासाठी काय काय लागतं ते मी सांगतो. चवीनुसार गरम मसाला घ्या, म्हणजे तुम्हाला जेवढा आवश्यक आहे तेवढा. मी 2 चमचे घेतला आहे. हळद घ्या. हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे किती प्रमाणात घ्यायचं ते. लाल तिखट, जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखट घ्या जास्त प्रमाणात. आणि अजून एक घ्या, मच्छीत आम्ही कोकम आणि मीठ वगैरे टाकून सकाळीच ठेवलं होतं, कारण कोकम आम्ही आमच्या घरचंच वापरलं होतं. काही जण आगळसुद्धा वापरतात. कोकम आणि मीठ सकाळी टाकून ठेवलं होतं, कारण ते मच्छीला चांगलं लागलं की मच्छीची चवसुद्धा चांगली लागते, म्हणून आम्ही सकाळीच टाकून ठेवलं होतं. ते सुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. तवा पहिला सुरुवातीला तापायचं ठेवायचा आहे. तवा तापला की त्यावर तेल टाकायचं आहे. आता आम्ही जरा तिखट, गरम मसाला आणि हळद मिक्स करून घेतो आहे. याच्यात कोकम आणि मीठ आधीच आम्ही चवीनुसार टाकलं आहे. हे सर्व तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे सर्व माशांना व्यवस्थित लावून घ्यायचं. बांगड्याचा मासा आहे मित्रांनो. बांगड्याचा मासा चवीलासुद्धा खूप छान लागतो. हे मिक्स करून घेतल्यानंतर रव्यात रवा लावायचा त्याला बाहेरून आणि फ्राय करायचं फक्त. जास्त काय मच्छी फ्राय करण्यासाठी लागत नाही. हा रवा घेतला आम्ही आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा. रव्यात थोडंसं तिखट आणि टाकलं आहे. रव्यात जर तुम्हाला पाहिजे असेल तर रव्यासोबत तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. आम्ही फक्त रवा घेतला आणि त्याच्यात आता मिक्स केला आहे मच्छी आणि तव्यावर सोडू. आता तेल आणि तवा व्यवस्थित तापला पाहिजे, त्यानंतरच मासा तव्यावर सोडायचा आहे. तवा तापला आहे व्यवस्थित म्हणून तेल सुटतं आता. सर्व मासे व्यवस्थित रव्यात मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतरच तव्यावर सोडायचे आहेत. आता आम्ही सर्व मासे रव्यात मिक्स करून घेतो आणि एक एक करून तव्यावर सोडू. चुलीवरच्या जेवणाला वेगळीच चव असते मित्रांनो. जेव्हा घरात गॅस नव्हते तेव्हा प्रत्येकांच्या घरी चुलीच होत्या. आता तंत्रज्ञान आलं आणि सगळ्यांच्या घरात गॅस आले. गॅस ही पाहिजेच, कारण धुराने डोळे झोंबतात. तरी पण आपण चुलीवरचा मासा फ्राय करतो, कारण चुलीवरच्या जेवणाला वेगळी चव असते म्हणून. तवा छान तापला आहे मित्रांनो, त्यामुळे मासा तव्यावर सोडताच लगेच चरकन आवाज येते. चुलीवर बांगडा मासा फ्राय करतोय मित्रांनो आम्ही. सकाळीच मच्छीवर आमच्याकडे येते 7 वाजता, त्यामुळे सकाळी 7 वाजता व्हिडिओ बनवता नाही आला. फ्रेश मच्छी घेऊन येते नाट्यातून, त्यामुळे चव चांगली असते या मच्छीला. हे तुम्ही पद्धत बघू शकाल, मी सांगितलं तसं. तिखट मीठ मसाला एकत्र मिक्स करून मिश्रण त्यांचं एकत्र मिक्स करून माशाला व्यवस्थित लावायचं आहे. त्याच्यात कोकमही टाकायचं आहे. कोकमामुळे माशाला चव येते. आणि नंतर ते मिश्रण मिक्स करून झाल्यावर रव्यात मिक्स करायचं आणि तेलात सोडून द्यायचं आहे. आता व्यवस्थित भाजेपर्यंत ठेवायचे तेलात. एक बाजू भाजली की नंतर दुसऱ्या बाजूला परत ठेवायचे आणि दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घ्यायचे. हा बांगड्याचा मासा आहे मित्रांनो. झिडपडे
सर्व मासे रव्यात मिक्स करून आम्ही तेलात सोडलेत. आता थोड्या वेळाने दुसऱ्या बाजूला परतून घेऊ आणि थोडंसं तेल सोडून घेतले बाजूने, म्हणजे मासे व्यवस्थित भाजण्यासाठी, म्हणजे ते तव्याला लागून येत परतून येत म्हणून. विस्तव थोडं जास्त आहे, तवा चांगला तापला आहे, त्यामुळे विस्तव जरा जास्त आहे, त्यामुळे मासे करपतील. थोडं विस्तव पण कमी करून घेत आहे. विस्तव जरा जास्त झाला, तो कमी करतो, नाही तर मासे करपतील. मासे व्यवस्थित भाजण्यासाठी पुन्हा वरतून तेल टाकून घेतले मित्रांनो, आणि आता एका साईडला चांगले भाजले आहेत. वास येते माशांचा छान, त्यामुळे आता पलटून सुद्धा घेणार आहेत. आता मासे करपतील, एक एक करून पलटावे लागतात व्यवस्थित. आता मच्छी फ्राय झालेला, आता जेवायला बसतं. जेवायला आहे मित्रांनो. त्याआधी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच अजून नवनवीन कोकणातले व्हिडिओ पाहायला भेटतील. आजचा व्हिडिओ आपला चुलीवरचा बांगडा फ्राय होता. आता ताटात भाकरी, भात, अंड्याची पोळी, फ्राय करायला बांगडा, जेवायला आणि डाळ. कोकणातलं चुलीवरचं जेवण आज.